बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातून घराघरात पोहोचलेली सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अनुश्री माने आपल्या रील्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरील हा चेहरा बिग बॉसच्या माध्यमातून घराघरात पोहोचला. तिचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अनुश्रीने अनेकदा तिचा संघर्ष चाहत्यांसमोर मांडला आहे. वडिलांच्या पश्चात आईला घेऊन ती स्वतःचं जग निर्माण करत आहे. भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अनुश्रीने आपलं हक्काचं घर असावं असं स्वप्न पाहिलं होतं. आज अखेर ते पूर्ण झालंय. अनुश्रीने नुकताच गृहप्रवेशाचा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. यासोबतच अनुश्रीने एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ती म्हणते, भाड्याच्या एका छोट्याशा खोलीतून सुरू झालेला हा प्रवास आज इथपर्यंत येऊन पोहोचला. कितीतरी अश्रू, कितीतरी अपयश, कितीतरी जागलेल्या रात्री, पण स्वप्नांवरचा विश्वास कधीच सोडला नाही. आज माझ्या स्वतःच्या घराची वास्तुशांती करताना हवनाच्या या ज्वालांमध्ये मला माझा संपूर्ण प्रवास दिसतोय. हे घर फक्त विटा सिमेंटचं नाहीये. हे माझ्या आईच्या त्यागाचं, माझ्या कष्टाचं आणि बाबांच्या आशीर्वादाचं स्वप्न आहे. आज मन भरून आलंय, कारण एकेकाळी डोक्यावर स्वतःचं छप्पर असावं असं स्वप्न पाहणारी मुलगी आज तिच्या स्वतःच्या घरात देवांचं स्वागत करतेय. बाबा, तुम्ही आज असता तर सर्वात जास्त आनंद तुम्हालाच झाला असता, अशा शब्दात अनुश्री व्यक्त झाली आहे. अनुश्रीच्या गृहप्रवेशावेळी बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाची विजेती तन्वी कोलते देखील उपस्थित होती. यासोबतच रोशन भजनकर, ओमकार, रुचिता जामदार, विशाल कोटियन, राधा पाटील, प्रभू शेळके हे स्पर्धक देखील आवर्जून हजर होते. शिवाय डीपी दादा देखील कोल्हापूरवरून खास अनुश्रीच्या घरी आला होता. अनुश्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना देताच तिचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.